महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आणि मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. प्रथम आपण हवामान अंदाजाबद्दल माहिती घेऊया. आज बुधवार दिनांक 5 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 8 ऑगस्ट या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 5 ऑगस्ट आणि उद्या गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका मध्यम स्वरूपात हवेचा दाब राहील. त्यानुसार हलक्या पावसाची शक्यता या 2 दिवसात राहील. मात्र शुक्रवार दिनांक 7 व शनिवार दिनांक 8 रोजी महाराष्ट्रावर 1004 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील आणि पावसाच्या प्रमाणात वाढ होईल आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. एकूणच या 4 दिवसात हवामान अंशतः ढगाळ राहील. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात, रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिदिनी 30 ते 38 मिलीमीटर या 4 दिवसात प्रतिदिनी पावसाची शक्यता असून रायगड जिल्ह्यात प्रतिदिनी 20 ते 40 मिलीमीटर आणि ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रतिदिनी 10 ते 25 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात प्रतिदिनी 15 ते 18 मिलीमीटर, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तसेच जळगाव जिल्ह्यात प्रतिदिनी 5 ते 9 मिलीमीटर या 4 दिवसात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यात प्रतिदिनी 4 ते 9 मिलीमीटर पावसाची शक्यता या 4 दिवसात असून बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता या 4 दिवसात आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात प्रतिदिनी 2 ते 8 मिलीमीटर पावसाची शक्यता या 4 दिवसात आहे. मध्य विदर्भात यवतमाळ व वर्धा व नागपूर जिल्ह्यात प्रतिदिनी 4 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात प्रतिदिनी 7 ते 17 मिलीमीटर, चंद्रपूर व भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रतिदिनी 7 ते 9 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिनी 18 ते 24 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात 15 ते 19 मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात 10 ते 12 मिलीमीटर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात 6 ते 9 मिलीमीटर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 2 ते 4 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. यावरून आपल्या हे लक्षात आलं असेल की हे 4ही दिवस पाऊस राहणार आहे आणि त्यामुळं शेतातली कामं करणं अवघड जाणार आहे. त्यासाठी कृषी सल्ला असा आहे, शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि मोठी उंच वाढलेली तणं उपटून नष्ट करावीत. हा झाला कृषी सल्ला. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या उत्तराबद्दल मी थोडक्यात माहिती घेणार आहे. पावसात खंड राहण्याची शक्यता आहे का? सध्या तरी या 4 दिवसात नाही आणि पुढं देखील आणखी 1 आठवडाभर मला तशी शक्यता दिसत नाही. त्याचप्रमाणे सध्या दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे का? होय, निश्चित आहे. आणि त्याला कारण आहे की IOD पॉझिटिव्ह होतो आहे आणि IOD पॉझिटिव्ह झाल्यानंतर पावसाचं प्रमाण वाढणं शक्य आहे. ऑगस्ट महिना कसा राहील असं मला काही शेतकरी बांधवांनी विचारलं आहे. ऑगस्टमध्येही चांगला पाऊस होईल, घाबरून जाऊ नका. आता सर्वांनीच हे ध्यानात घेतलं पाहिजे की आपण यापुढेही पाऊस आपल्याकडं होणार आहे. आणि एक उदाहरणच तुम्हाला द्यायचं म्हटलं तर जून, जुलै आणि ऑगस्ट या 3ही महिन्याचा जो सरासरी पुण्याचा पाऊस आहे तो आत्तापर्यंतच्या 4 तारखेपर्यंतच पूर्ण झालेला आहे. 3ही महिन्याचा सरासरीच्या वरती पाऊस झाला आहे पुण्यामध्ये. आता अशी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये आहे, ती मी पूर्वी वर्तवली होती. जेव्हा पाऊस आहे घाबरून जाऊ नका हे मी सांगत होतो, तेव्हा माझी जबाबदारी फार मोठी वाढलेली होती. त्याला कारण असं की संपूर्ण जागतिक संघटना असेल, भारतीय हवामानशास्त्र विभाग असेल, IMD असेल, अगर जपानची संस्था असेल, ऑस्ट्रेलियाची संस्था असेल, फिलिपाईन्सची संस्था असेल, सर्वजण एल निनोची भीती मोठी आहे. सुपर एल निनो येतो आहे, पाऊस होणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही, शेती पिकणार नाही, अशा जोरजोरात माहिती आणि बातम्या येत होत्या. त्या परिस्थितीमध्ये
पाऊस निश्चित होणार आहे आणि घाबरून जाऊ नये हा माझा संदेश 13 एप्रिलपासून 1 जूनला तर मी सर्व वाहिन्यांवरती दिला, वर्तमानपत्रातून दिला, शेतकऱ्यांच्या एकूण यूट्यूबवरती देखील आपल्या चॅनलवर दिला आणि ते फार मोठं धाडसाचं काम होतं. कारण जेव्हा भारतीय हवामान संघटना देखील पाऊस कमी होणार आहे, भारतीय IMD देखील पाऊस कमी होणार आहे असं सांगते, त्याचप्रमाणे ज्या इतर जागतिक पातळीवरच्या संस्था आहेत त्या सांगत आहेत आणि त्यावर माझं मान्सून मॉडेल माझं जे आहे मी तयार केलेलं स्थानिक ठिकाणचं पावसाचं मान्सूनचा पावसाचे अंदाज देणारं जून ते सप्टेंबरचं मॉडेल ते सगळ्यात सरस ठरलेलं आहे असं माझं स्पष्ट मत झालं आहे आता. आणि त्यामुळंच केवळ मी तेवढा कॉन्फिडेंट होतो, पण मध्यंतरी मी पण घाबरत होतो की हे एवढे सांगतायत आणि काही उलटंसुलटं झालं तर काय होईल काय. कारण कसं आहे, हे शेवटी अंदाज ॲक्युरेसीला फार महत्त्व आहे, कारण त्याच्यावर नियोजन प्लॅनिंग सगळं अवलंबून आहे. सरकार हे दुष्काळ निवारणाच्या तयारीतच पूर्णतः गुंतलेलं होतं आणि पाऊस मुंबईला एवढा झाला की पाणी हटलं नाही आणि मग सगळ्यांचीच तारांबळ उडाली. ही सगळी परिस्थिती करेक्ट मान्सून मॉडेलच्या अंदाजाशिवाय काही उपयोग नाही आणि तसे मी अंदाज द्यायचा आपल्याला प्रयत्न केला. त्यामुळं आपण घाबरून जायचं कारण नाही. बहुतांशी शेतकरी बांधवांनी मला अंदाज बरोबर असतात, ते खरे असतात. हे शास्त्रोक्त पद्धतीने माझं काम चाललं आहे, त्याच्याबद्दल मला धन्यवाद दिलेत, मला आभार मानलेत. ते बरेचसे शेतकरी हे फॉलो करीत आहेत, काही शेती करत आहेत, ते नियमितपणे माझे अंदाज पाहत आहेत, ऐकत आहेत व त्याप्रमाणे शेतीतील कामे करत आहेत. मग त्यांनी मला दीर्घायुष्य लाभो अशीही मला कळवलं आहे आणि मला बहुतांशी सर्वांनीच धन्यवाद दिलेत. सगळ्यांची नावं आता मी घेत नाही, कारण कमी वेळात जास्त चांगलं माहिती तुम्हाला द्यायचं काम माझं आहे. आणि मी ज्यांनी मला धन्यवाद दिलेत सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांनी मला कामाचं माझ्या हे केलं आहे त्यांचं म्हणजे एक चांगलं काम आहे, हे चालू ठेवावं, शेतकऱ्यांना फायदा होतो आहे हे कळवलं आहे, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो, त्यांचा आभारी आहे. आणि मला देव माणूस म्हणून उपमा देणारे श्री प्रवीण पाटील असतील, श्री दीपक चापके असतील, राजेंद्र आंबेकर असतील, मारुती पायघन असतील, धनराज हिरे, अतुल सावळे, ह्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि त्यापेक्षा पाहिजेच काय, काम चांगलं करणं आणि असे प्रकारचं तुमचं मला हे मिळणं म्हणजे उपमा मला मिळणं हे कार्याचं कौतुक आहे असं मी मानतो. शेतकऱ्यांचे खरे हित जपणारे देवमाणूस प्रशांत येदगिरे, मला इंद्रदेव समजले असे मला मानणारे अवधूत गोरडे, शेतकऱ्यांचे कैवारी शिवाजी सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे आणि गुरु माझा यशवंत थोरात यांनी मला म्हटलं आहे आणि देव माझा हे प्रवीण पाटलांनी मला कळवलं आहे. मी आपणा सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो. आपण यानुसार आपल्या शेतीतलं चांगल्यात चांगलं उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. त्याला एक फार मोठा एक प्रश्न माझ्यापुढं मला दिसतो आहे, तो म्हणजे सूर्यप्रकाश. चांगल्या सूर्यप्रकाशाशिवाय हे आपलं काम पुढं जाणार म्हणजे शेतीतलं उत्पन्न वाढणार नाही. सूर्यप्रकाशही मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी आपल्याला तेही दक्ष राहण्याची सूर्यप्रकाश पुढं मिळेल ज्यावेळेला वाढीची अवस्था आहे त्यावेळेला आणि हे भूक भरून निघेल पिकांची असं मला वाटतं. आपणा सर्वांना मी सुयश चिंतितो, शुभेच्छा देतो, धन्यवाद मानतो, आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.